श्री स्वामी समर्थ. तर मी आज सांगणार आहे की देवघर कसे असावे, देवघर ठेवण्याची दिशा कोणती असावी, देवघरात कोणते देव असावेत, तर हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर वास्तुशास्त्रानुसार ना घरातील देवघरना नेहमी ईशान्य दिशेत तर पहिलं म्हणजे देवघर हे नेहमी लाकडाचे असावे, काचेचं वगैरे नसावं. देवघर आहे ना भिंतीला कधीच चिटकून लावायचं नाही, त्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवावे. देवघर हे नेहमी वरतून चपटेच असावे, वेगवेगळ्या आकाराचे नसावे. आणि देवघरात आपण जेव्हा पूजेची मांडणी करतो तेव्हा देवांची जी मूर्तीची तोंड आहे ती कायम पश्चिमेस ठेवायची, आणि जेणेकरून पूजा करण्याचे तोंड जे आहे ना ते पूर्वेस राहील. आणि देवघर हे जे नेहमी स्वच्छ ठेवायचे, आणि बेडरूमच्या किंवा स्वच्छतागृहाच्या म्हणजे टॉयलेटच्या बाजूला कधीच नसावे. तसेच पायऱ्याखाली देवघर बनवू नये, म्हणजे आपण नाही का जिना वगैरे असतो त्याच्या खाली कोणी कोणी देवघर बनवतं, तर ते सुद्धा टाळावे, ते चांगलं नसतं. तर देवघर ना घरात नेहमी प्रसन्न वातावरण ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. तर पहिलं तर एक बेडरूममध्ये कधी देवघर ठेवू नये. दुसरं, देवघरात देवाऱ्यामध्ये कधीच डबल देव नाही ठेवायचे. देवघरातील कोणतीही मूर्ती असेल ना, म्हणजे देव आहेत, तर ती 3 इंचापेक्षा मोठे ठेवायचं नाही. देवघरातील कुठलीही वजन म्हणजे देवघरावरती कुठलंही वजन ठेवायचं नाही. देवघरात कधी पण सकाळचा जो आहे ना तुपाचा दिवा लावायचा. जर कोणाकडे नसेल तर आपण तेलाचा लावला तरी चालेल. संध्याकाळी तेलाचा आणि सकाळी तुपाचा असा लावला जातो. तर देवघरात अगरबत्ती कधीही म्हणजे विषम याच्यामध्ये लावायची आहे. ते तुम्हाला मी सांगते कशी लावायची. तर देवघरामध्ये 1 किंवा 3 आणि 5 या स्वरूपातच आपल्याला अगरबत्ती लावायची आहे. असे 2, 4 अशा अगरबत्त्या लावायच्या नाही. देवघरात आतमध्ये अगरबत्ती कधीच लावायची नाही, म्हणजे मंदिर आहे ना त्याच्यामध्ये कधीच अगरबत्ती लावू नये. आणि एक पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं, देवाऱ्याला कधीही कळस असू नये. जेव्हा आपण देवघरामध्ये कलश ठेवतो ना, तो कलश हा आपल्या डाव्या हाताला असावा. देवघरातील कळस हा पौर्णिमेला किंवा पौर्णिमे ते पौर्णिमेला म्हणजे बदलावा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.